तुमचं अपयश कधीही इतरांना दाखवू नका. शत्रूसमोर जर तुमचं अपयश दिसत असेल तर तो कधीही दर्शवू नका. अशा परिस्थितीत तुम्ही कमजोर पडता आणि 100% तुम्ही पराभूत होता. तर खरंच आचार्य चाणक्य म्हणतात की जर शत्रू आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर आपण त्याच्यासोबत अनुकूलपणे वागावे. असे केल्यामुळे तुम्हाला हळूहळू त्याच्या चाली समजून जातील आणि भविष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणतीच अडचण येणार नाही. अशा परिस्थितीत दुश्मनाला तुम्ही कधीही कमी समजू नये. आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक वेळेला, प्रत्येक जागी, प्रत्येक ठिकाणावर आपण पाहत असतो की आपल्यावर जळणारे लोक हे आपल्याला मिळतच राहतात. आपल्या यशामध्ये आडवा पाय टाकणारे शत्रू आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत असतात. आणि अशा परिस्थितीत जर आपण सावधान राहिलो नाही आणि शत्रूचं वर्चस्व आपल्यावर हावी झालं तर आपल्याला खूप जास्त दुःखांचा सामना करावा लागू शकतो. आणि त्यावेळेला आपल्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणूनच आज आपण मोठमोठ्या शत्रूंचा सामना करणाऱ्या 12 चाणक्य नीती याबद्दल जाणून घेणार आहोत. याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात यशस्वी नक्की होऊ शकतो आणि जीवनामध्ये मोठमोठे लक्ष आपण अगदी सहजरित्या मिळवू शकतो. तुमच्या पण आयुष्यात जर तुमचा शत्रू एक असेल ज्याला तुम्हाला हरवायचं असेल, त्याच्यापुढे तुम्हाला जायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघाच. आचार्य चाणक्य म्हणतात, जेव्हा दुश्मन आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असतो तर अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वतयारी न करता त्याच्यासमोर जाणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. कमजोर अवस्थेत दुश्मनाचा सामना करणे याचा अर्थ तुमची हार होणे. आणि म्हणूनच शत्रू जर शक्तिशाली असेल तर अशा परिस्थितीत शांत राहून त्याच्या ज्या काही कमजोरी असतील त्या शोधण्याचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पहा. धीर ठेवा. दुश्मनाला हरवण्यासाठी आपल्याला थंड डोक्याने विचार करण्याची गरज आहे व त्यानंतरच थंड डोक्याने विचार केल्यानंतरच निर्णय घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत धीर आणि आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. घाई गडबडीमध्ये असं काही करू नये ज्यामुळे तुम्हाला त्याचं नुकसान सहन करावं लागेल. चाणक्य आचार्य म्हणतात, नेहमी चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा. तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य मोठमोठ्या दुश्मनांना सुद्धा हरवू शकतो. याच्यानुसार जर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही घाबरून न जाता खुश राहण्याचे प्रयत्न करावे. ही गोष्ट बोलायला सोपी आहे परंतु करायलाही तितकीच अवघड आहे. परंतु तुमची ही गोष्ट शत्रूवर डायरेक्ट वार करेल. तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यामुळे तो कधीच हसू शकणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील हे स्मित हास्य तुम्हाला यशाचे ताज घालू शकतात. मनुष्याने त्याच्या वाणीवर विशेष लक्ष ठेवायला हवं. तुमचे शत्रू या गोष्टीचा सर्वाधिक फायदा उचलण्याचं काम करत असतात. जर तुमची वाणी खराब असेल तर तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. वाणी खराब असल्यामुळे चांगले मित्र, चांगले नातेवाईक तुमच्यापासून दूर होऊ लागतात. जे लोक कठोर आणि रागाने बोलत असतात अशा लोकांपासून लोक दूर राहणंच पसंत करतात. आणि म्हणूनच कोणासोबतही बोलत असताना तुमची वाणी नेहमी मधुर ठेवावी आणि नेहमी विनम्रतेने लोकांसोबत बोलावे. एखादा व्यक्ती त्याच्या परिवाराव्यतिरिक्त त्यांच्या मित्रांसोबत आणि काम करण्याच्या ठिकाणावर उपस्थित असणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ व्यतीत करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने त्याच्या संगतीचा विशेष ध्यान ठेवायला पाहिजे. जे पण लोक त्याच्या आजूबाजूला चांगले आणि सुसंस्कृत लोक ठेवत असतात, त्याच्या संगतीमध्ये राहत असतात तर अशा लोकांना शत्रू नुकसान पोहोचवण्यापूर्वी 1000 वेळा विचार करत असतो. आणि याच्या दुसऱ्या बाजूला जर व्यक्ती वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहत असेल तेव्हा त्याचा शत्रू या गोष्टीचा खूप लाभ उचलण्याचा प्रयत्न करत असतो आणि संधी मिळताच तो वार करायला चुकत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही कोणासोबत उठता बसता या गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवे. शत्रूला तुम्ही तुमच्या पायाजवळ कसं आणू शकता ते तुम्हाला पुढच्या काही नीतीमध्ये कळणार आहे. आचार्य चाणक्य यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने वाईट सवयी जसं की नशा यापासून दूर राहायला हवं. ज्या लोकांना नशेची लत असते अशा लोकांना शत्रू आरामात पराजित करू शकतो. नशेमध्ये माणूस त्याच्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही
आणि अशा परिस्थितीत तो चूक करून बसतो आणि त्या गोष्टीचा लाभ शत्रू उचलत असतो. म्हणूनच तुम्हाला ज्या पण काही वाईट सवयी आहेत त्यांना लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. नाहीतर या तुमच्या वाईट सवयींमुळेच तुम्हाला एक दिवस अपयशी व्हावं लागणार आहे. शत्रूला कधीही कमी समजू नये. शत्रूच्या ताकदीची जर आपण योग्य आकलन केलं तर आपली जीत होणे निश्चित आहे. जर तुम्ही शत्रूला कमी समजत असाल तर अशा परिस्थितीत शत्रू तुमच्या प्रत्येक कमजोरीत तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रकारे एक समजूतदार व्यक्ती त्याच्या महत्त्वपूर्ण योजना कधीच इतरांना सांगत नाही. जेव्हा त्यांची योजना पूर्ण होते तेव्हाच तो इतरांना सांगत असतो. जर तुम्ही आधीच तुमच्या ज्या काही योजना असतील त्या इतरांना सांगत असाल तर या गोष्टीचा शत्रू फायदा उचलण्याचा पुरेपूर्ण प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच तुमचे जे काही सिक्रेट असतील ते कोणालाही सांगू नये. जर शत्रू तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल आणि तुम्हाला तो कोण आहे हे माहीतही नसेल तरी ही खूपच धोकादायक गोष्ट आहे. जे शत्रू तुम्हाला माहीत नाही ते लपून छपून तुमच्यावर वार करत असतात, जसे की मित्राच्या रूपात किंवा एखाद्या नातेवाईकाच्या रूपात. जर तुमचा एखादा शत्रू असेल तर हा तुम्हाला खूप मोठं नुकसान पोहोचवू शकतो आणि म्हणूनच अशा लोकांपासून शक्य तेवढे दूर राहायला पाहिजे. लपून छपून दूर राहूनच त्यांचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात की कधीही तुमचे जे काही सिक्रेट्स असतात ते इतरांसोबत शेअर करू नये. कारण जर तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमचा शत्रू असेल तर तो तुमच्या या सिक्रेटचा खूप चुकीच्या पद्धतीने फायदा उचलू शकतो आणि यामुळेच तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. जर व्यक्तीच्या मनामध्ये अहंकाराची भावना येत असेल, म्हणजे जर तो स्वतःला सर्वांपेक्षा वर समजत असेल तर ह्या भावनेमुळे सुद्धा किंवा या स्वभावामुळे सुद्धा तुमच्या शत्रूंची संख्या वाढू शकते. आणि म्हणूनच जितकं शक्य होईल तेवढं आपल्यामध्ये अहंकाराची भावना निर्माण होऊ देऊ नये. कारण रावण सर्वात शक्तिशाली होता, परंतु त्याच्या अहंकारामुळेच त्याचं पतन झालं. आणि म्हणूनच व्यक्तीने कधीही अहंकार करू नये. अहंकार ही एक अशी गोष्ट आहे जी यशस्वी माणसाला सुद्धा अपयशी बनवते. यशाच्या शिखरावर चढलेल्या व्यक्तीचा ती सर्वनाश करू शकते. जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही त्याच्यावर राग करू नका. तुम्ही मौन धारण करा. जो व्यक्ती मौन धारण करून राजनीती बनवत असतो ना, त्याच्याबद्दल अंदाज लावणे कोणालाही शक्य नसतं. आणि आचार्य चाणक्य यांनी सुद्धा त्यांची हीच नीती त्यांच्या आयुष्यामध्ये वापरली होते. जे नंद महाराज यांच्याद्वारा अपमान होऊन सुद्धा मौन धारण करून राहिले होते आणि मौन धारण करून त्यांनी नंद महाराज यांच्या विरोधात रणनीती तयार करण्यास सुरुवात केली व त्यांच्या रणनीतीमुळे त्यांनी एका साधारण बालकाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवलं. अशा प्रकारे आचार्य चाणक्य म्हणतात, राग हा नेहमी यमदेवासमान आहे. रागामध्ये व्यक्तीची विचार करण्याची, समजून घेण्याची शक्ती नाहीशी होते. म्हणूनच व्यक्तीला जे पण काही करायचं आहे ते त्यांनी शांत राहून योग्य प्रकारे विचार करूनच करायला हवं. तुमचे शत्रू हे अनेक प्रकारचे असू शकतात. मग अशा परिस्थितीत तुम्ही कोणाला तुमचा शत्रू समजता हे सुद्धा तुमच्यावर निर्भर करतं. कारण तुमच्याकडे एखादी गोष्ट मागणारा लोभी मनुष्यसुद्धा तुमचा शत्रूच असतो. मूर्ख व्यक्तींचा शत्रू त्यांना उपदेश करणारा असतो. वाईट चरित्रांचा स्त्रियांचा शत्रू त्यांचा पती असतो आणि चोरांचा शत्रू चंद्र असतो. अर्थातच लोभी, लालची व्यक्ती त्याला त्याचा शत्रू मानतो, जो त्याच्याकडून एखादी गोष्ट घेण्याची आशा ठेवत असतो अथवा काही मागू इच्छित असतो. मूर्ख लोकांना योग उपदेश किंवा चांगल्या मार्गावर चालायला शिकवणारा त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो. कारण मूर्ख व्यक्तीची ही विशेषता असते की ते कोणाच्याही चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि ते स्वतः जे काही करत असतात त्यालाच ते योग्य म्हणत असतात. जी स्त्री वाईट चरित्राची असते आणि तिचा नवरा जर असे कार्य करण्यापासून तिला थांबवत असेल तर ती स्त्री तिच्या नवऱ्याला तिचा शत्रू मानत असते. चोर रात्रीच्या अंधारात त्याचा कार्य करत असतो, त्यामुळे चंद्राच्या उजेडामध्ये त्याचं कार्य म्हणजे चोरी करणं त्याच्यासाठी असंभव असतं आणि म्हणूनच चंद्र हा चोरांचा सर्वात मोठा शत्रू असतो. अशा प्रकारे जो कोणी त्याच्या कार्यामध्ये बाधा टाकत असतो
तो त्याचा शत्रू असतो. आजपर्यंत जगामध्ये सत्याला कोणीही हरवू शकत नाही आणि म्हणूनच कधीही सत्याचा मार्ग शोधला पाहिजे आणि भविष्यात सुद्धा सत्याला कोणी हरवू शकणार नाही. जर तुम्ही योग्य मार्गावर आहात तर तुमचे दुश्मन कधीच तुम्हाला हरवू शकणार नाहीत आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल तर तुम्हाला हरवण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, ज्या प्रकारे 100 कौरवांचा 5 पांडवांनी धर्माच्या मार्गावर चालून नाश केला होता, त्याच प्रकारे व्यक्तीने कधीही धर्माची साथ सोडू नये. अशा लोकांचं कोणीही काहीच वाईट करू शकत नाही. तर खरं शांतीपेक्षा मोठा कोणताही तप नाही, संतुष्टीपेक्षा मोठं कोणतंही सुख नाही, लालचेपेक्षा कोणताही मोठा राग नाही आणि दयाळूपणापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही. शांत राहण्यासाठी व्यक्तीला त्याच्या इच्छांवर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला लागतं आणि म्हणूनच हा एक तप आहे जो व्यक्ती प्रत्येक वेळेला धावत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टींची आशा बाळगत असतो. जो कधीच संतुष्ट नसतो त्याला सुख कधीच मिळत नाही आणि म्हणूनच आपण सत्याचा मार्ग निवडला पाहिजे आणि सत्य काय आहे याचा आपण पाठपुरावाही केला पाहिजे.